कमिशन खायला कुणाचं कमिशन? वाळू चोरण्या इतकं आम्ही एवढं खालच्या लेवलला गेलेलो नाही. वाळूच्या चोऱ्या करायच्या आणि 3-3 महिने जेलमध्ये बसायचं असला धंदा आम्ही कधी केलेला नाही. पण ह्या सगळ्या मंडळींना एवढंच विचारा की ही सगळी जी माहिती आहे सिनामाडाच्या ऑफिसला इरिगेशन विभागाला आहे आणि त्यांच्याकडे जर नसली तर कारखान्यातनं सगळी माहिती चेकनी किती पैसे दिले ती सुद्धा सगळी माहिती आहे. यांनी आमसभेत ही माहिती विचारून झाली. आमसभेमध्ये विधानसभेनंतर अशाच यांनी बोगस बाता मारलेल्या होत्या आणि त्यांनी ही आश्वासन दिलेली होती. त्यांनी ती माहिती विचारली. इरिगेशन विभागाने यांना सगळी माहिती दिली. बाळासाहेब, स्वागत आहे आपलं. खऱ्या अर्थानं आता काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाले. काल राजनीत प्रचाराचा शुभारंभ होत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात वैयक्तिक पातळीवरती सुद्धा टीका झाली. आता त्यातले काही मुद्दे आहेत. दूध संघाच्या बाबतीत असेल, सिनामाडा प्रकल्प असेल आणि आणखी काही बऱ्याचशा गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ऊस दराच्या बाबतीत असेल. या तिन्ही गोष्टीवरती काल उहापोह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं ऐकायला मिळालं. तर सुरुवातीला आपण सिनामाडाचं नेमकं श्रेय काय आणि नेमकी योजनेच्या बाबतीतलं हे आता 20 लाख चेक असेल किंवा इतर बाबी असतील, नेमकं या योजनेबाबतीतलं तथ्य काय आहे? सिनामाडा उपसा सिंचन योजना ही गेले 22 वर्ष एकदाही लाईट बिल वाचून थांबलेली नाही. त्याचं कारण म्हणजे बबनदादा शिंदे यांनी जाणीवपूर्वक त्या योजनेकडं कारखान्यातनं लोकांची पाणीपट्टी गोळा करून त्या ठिकाणी वेळोवेळी भरली. दुष्काळी परिस्थिती असताना कधी पाणीपट्टी गोळा होत नसायची. त्या कालावधीमध्ये दादांनी कारखान्यामार्फत लागणारं सामान, मेंटेनन्स, केबल असो, ऑइल असो, जे जे काय लागतंय किंवा दुरुस्त्या, वेल्डिंग असो, हे सगळं कारखान्यामार्फत केलं. म्हणून आज तागायत कधी त्या योजनेवरती शेवटी शासकीय कामं होत असताना शासकीय कामाला टेंडर आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. आणि ही सगळी प्रक्रिया करायला रोटेशन चालू झाल्यानंतर 2-2, 3-3 महिने लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये रोटेशन झाल्यावर दुरुस्त करून उपयोग नाही. लोकांना पाणी ज्या त्या गरजेनुसार देणं गरजेचं असतं. आणि म्हणून आतापर्यंत ही सिनामाडा योजना चालली. आज तागायत या सिनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये किती हॉर्स पॉवरचे पंप आहे, काय केलं जातं ही ह्या मंडळीला कुणाला माहित आहे का? तिथं जाते ती नुसतं फोटोशूट करते ती आणि सोशल मीडियावर टाकते ती. विधानसभेच्या निवडणुकीवर नंतर तर काय बहादर तिथं गेले, म्हणले मोटरी नेल्या काढून. अरे 5 HP ची मोटर आहे का ती उचलून न्यायला? 1500 हॉर्स पॉवरच्या 11 मोटरी आहेत. 11 पैकी 9 मोटरी चालते, 2 स्टँड बाय असते. ही सगळी योजना पूर्णपणे आम्ही स्वतः आमच्या इन्व्हॉल्वमेंटने आज तागायत चालवली. म्हणून ही योजना आतापर्यंत चाललेली. काल आम्ही 20 लाख रुपयाचा जी चेक दिला ती सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने माझ्याकडे येऊन वारंवार विनंती केलेली होती की तुमच्याशिवाय हे प्रश्न या पैशाचा मार्गी लागणार नाही, तर आम्हाला तुम्ही मदत करा. मग त्यांचे सगळ्यांच्या विनवण्या आल्यानंतर आणि सगळ्या भागातली लोक माझ्याकडे आली की आपल्याला ही योजनेचं काही करून चालवायला लागते. त्यानंतर दादांशी बोलून मी ह्या योजनेला 20 लाख रुपये कारखान्यातनं, आपण यंदा पाणीपट्टी कट केली नाही पण कारखान्यातनं 20 लाख रुपये दिले. त्याचं कारण एवढंच की ही रोटेशन, उन्हाळ्यातलं रोटेशन महत्वाचं आहे. ह्या रोटेशनला जर, आणि ही जी म्हणते ती ना आम्ही केलं आमकं केलं, जिल्ह्यातल्या सगळ्या योजना उपसा सिंचन 5 तारखेला चालू झाल्या. ह्यालाच का उशीर झाला? कशामुळे उशीर झाला? बरं, ह्यांनी अशा पद्धतीचे स्टेटमेंट केलेले होते विधानसभेच्या निवडणुकीत, 10 काय 50 माणसं मी देतो. आज तागायत एक तरी माणूस दिलाय? हे जाऊन नुसतं फोटोचं शूटिंग काढायपुरती ह्यांनी माणसं दिलेली. ही नुसतं जायचं तिथं आणि फोटोचं शूटिंग करायचं आणि सोशल मीडियावर टाकायचं. कधी सुटतंय बघायचं. त्याला काय लागतंय? ऑइल लागतंय का? दुरुस्ती लागते का? ट्रान्सफॉर्मरचं ऑइल लागतंय का? ह्या कुठल्याही बाबी यांना काय माहित नाही. कुठून कुठं पाईपलाईन जाते, कुठला फाटा कुठं जातो, ह्या सुद्धा गोष्टी ह्या मंडळीनं गेल्या 1-1.5 वर्षात ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. आज परिस्थिती अशी आहे, या सिनामाडा योजनेची सगळी दुरुस्तीची कामं सुद्धा बऱ्यापैकी, आता कालच त्यांचं पत्र आलेलं आहे. तुम्हाला पत्र पाहिजे असलं तर मी देतो सिनामाडा उपसा सिंचनचं, की केबल जळली, केबल पाहिजे, ती केबल कारखान्यातनं द्यायला लावली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण रोटेशन थांबवणे
ह्या सगळ्या गोष्टीची आतापर्यंत दादांनी आम्ही काळजी घेतली म्हणून ह्या सगळ्या आतापर्यंत चाललेलं आहे. वास्तविक पाहता ह्या योजनेसाठी यांना लोकांनी निवडून दिलंय म्हणल्यानंतर ह्यांनी ती काळजी करणं अपेक्षित होतं. पण आता सुद्धा ती योजना वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था होती. म्हणून शेवट आम्ही ही 20 लाखाचा चेक दिला आणि लाईट बिलाच्या रकमेचा जो भार पडणार आहे तो पुढे ढकलला. आणि ही जी म्हणतात ना सगळं शासन लाईट बिल भरतंय, ह्यांना येड्यांना अजून सगळी माहिती घ्या म्हणावं. थापा हाणण्यासारखी लोक इतकी इडी नाही ती राहिली सारख्या तुमच्या थापा पाचायला. ह्या योजनेला मागच्या 5 ते 7 वर्षापूर्वी ही शासनाने GR काढलाय की 80% बिल ही शासन भरणार आणि 20% ही लोकांनी भरायचं. त्याच्या आधी ह्या 6-7 वर्षाच्या आधी 10 वर्ष ही योजना कशी चालली 100% लाईट बिल भरून? त्यावेळेस कोण आलतं भरायला? त्यावेळेस सुद्धा पूर्ण 100% रक्कम लाईट बिलाची आपण ह्या कारखान्याच्या वतीनं दादांच्या प्रयत्नातून ही आतापर्यंत आपण भरत होतो. आणि ह्या सगळ्या चुकीच्या आरोप करून लोकांची दिशाभूल करायची काय कारण? जे आहे हे आहे. आम्ही जर केलं नसतं आम्ही स्पष्ट सांगतो बाबा अमक्यानी भरलंय त्यांनी प्रयत्न केला. खोटं श्रेय घ्यायची आमची सवय नाही. लाबाड आणि लोकांना फसवणे ही ज्यांचा धर्म आहे त्यांनी ही उद्योग केलेला. त्या बिलाच्या बाबतीत सुद्धा बाहेर साहेब अनेक वेळा सांगितलं जातं की ती शेतकऱ्यांच्या कारखान्यामार्फत वीज ते वसुली व्हायची, मग त्यातनं सुद्धा कमिशन टक्केवारी खाल्ली जाईल असं सरळ आरोप होत आहेत. ह्यांना ज्यांनी ही आरोप केलाय त्यांनी त्या आरणच्या आता उमेदवार जे उभा आहे त्यांनी ही जर आरोप केलेला असेल तर त्याला एकच विचारा की आतापर्यंत आरणला पाणी इतक्या वेळा आलंय, किती वेळा पाणीपट्टी तुम्ही स्वतः भरली? एवढाच फक्त एक प्रश्न विचारा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्यातली जी फिरणारी जी आहे ती ह्या उमेदवारांनी जी सिनामाडाखाली आहे ती ह्यांनी किती वेळा पाणीपट्टी भरली. आम्ही निमगावची 40-40 लाख रुपये पाणीपट्ट्या आतापर्यंत भरले आणि सगळ्या गावातनं ज्यांचा ऊस येतो त्यांच्याकडनं पाणीपट्ट्या भरल्यात. आणि ह्याच्यात कमिशन खायला कुणाचं कमिशन? वाळू चोरण्या इतकं आम्ही एवढं खालच्या लेवलला गेलेलो नाही. वाळूच्या चोऱ्या करायच्या आणि 3-3 महिने जेलमध्ये बसायचं असला धंदा आम्ही कधी केलेला नाही. पण ह्या सगळ्या मंडळींना एवढंच विचारा की ही सगळी जी माहिती आहे सिनामाडाच्या ऑफिसला इरिगेशन विभागाला आहे आणि त्यांच्याकडे जर नसली तर कारखान्यातनं सगळी माहिती चेकनी किती पैसे दिले ती सुद्धा सगळी माहिती आहे. ह्यांनी आमसभेत ही माहिती विचारून झाली. आमसभेमध्ये विधानसभेनंतर अशाच ह्यांनी बोगस बाता मारलेल्या होत्या आणि त्यांनी ही आश्वासन दिलेली होती. त्यांनी ती माहिती विचारली. इरिगेशन विभागाने यांना सगळी माहिती दिली की या योजनेचे पैसे कशा पद्धतीनं चेकने आले, कुठल्या वर्षात किती कपात झाली, सगळी डिटेल माहिती दिलेली. अजून पाहिजे असले अजून देतो. ही सगळी माहिती असताना सुद्धा लोकांची केवळ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपुरतं दिशाभूल करून परत एकदा मतं मिळवण्याचा प्रयत्न होतोय का? अहो विधानसभेला सुद्धा ह्यांनी माढा मतदारसंघातल्या लोकांना फसवलेलं आहे. या माढा मतदारसंघातल्या लोकांना आतापर्यंत आम्ही हे जर कधी मार्केटिंग केलं नाही ते आमची चूक झाली. पण ही भिकारचोट काही स्टेटमेंट देते ती, काही लोकांना खोटं सांगते ती आणि त्याच्यात लोक फसले. आता लोकांच्या खरं लक्षात आलंय, सगळी वस्तुस्थिती लक्षात आली. ह्या वर्षी जर पाऊस जर मे महिन्यात पडत नव्हता तर उभी पिकं सगळ्यांची जळली असती यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गेल्या वर्षी. पण निसर्गाला काळजी वाटली, पाऊस पडला मे मध्ये म्हणून ही सगळी पिकं वाचली. अजून एक मुद्दा आता गेल्या विधानसभेपासून आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे सुद्धा होतोय की ऊस दर 3500 रुपये जाहीर केला, 1 देतो 2 देतो असं पण झालं. मग नेमकं काय? आता काल सभेत तिने सरळ सांगितलं की मला काय 30-40 कोटी रुपये जातात माझे, पण त्या कारखान्याचं गाळप मोठ्या क्षमतेनं असल्यामुळे 150 कोटीपर्यंत त्यांना द्यावे लागतात, म्हणून ते टाळाटाळ करतायत. तुम्ही अगोदर द्या असं तिने आवाहन केले. बर का? 3500 रुपयाचा दर आम्ही जाहीर केला होता का? 3500 दर देतो म्हणून या समोरच्या व्यक्तीनं जाहीर केलता, विठ्ठल कारखान्याच्या चेअरमननी जाहीर केलता. त्यानं 3500 देतोय का 3000 देतोय का 2000 देतोय ही त्यांनी बघावं. आणि लोकांनी, ज्या लोकांना त्यांनी 3500चं गाजर दाखवलंय त्या लोकांनी निर्णय घ्यावा की ह्या निवडणुकीत काय अशा भामट्याचा काय निकाल घ्यायचा. आमच्या बाबतीमध्ये गेल्या
त्यांनी विठ्ठल कारखान्याचा चेअरमन झाल्यापासून गेल्या वर्षी त्यानं 3,000 रुपये दर दिलाय, आम्ही 2900 दिले. त्याच्या आधीचे 2-3 सीझन झाले त्या आमच्यापेक्षा 100 आणि 200 रुपये दर कमी आहे. ह्या वर्षी सुद्धा त्यानं दर द्यावा. ती जी म्हणतंय ना की बाबा आमचं गाळप जास्त आहे, आणि आम्ही जे आम्हाला परवडल, जे आमच्या कारखान्याला परवडल त्या पद्धतीनं आम्ही दर देणार. तुमच्या कारखान्याला 1 रुपया बँकेचं तुम्ही व्याज भरत नाही, बरोबर आहे. 1 रुपया 4 वर्षात बँकेचं व्याज भरलं नाही. आम्ही 200-200 रुपये टनाला व्याज जातं आमच्या कारखान्यात. मग ही 200 रुपये तुमचे गेले कुठं? तुम्ही ही व्याज न भरता सुद्धा पैसे दिले नाही. साखर 1 पोतं गोडाऊन मध्ये तुम्ही शिल्लक ठेवत नाही, सगळी इकून टाकता. मॉलेसिस वरती, साखरेवरती व्यापाऱ्यांकडनं 4-4-5-5% पैसे उचलता आणि कमी दरात साखर विकता. म्हणजे ही पैसे गेले कुठं? कमी दरात विकणे, सगळ्या कारखान्यापेक्षा कमी दरात सगळं साखर आणि मॉलेसिस विकायचं. ही पैसे जातात कुठं? हीच इलेक्शनला वाटायसाठी पैसे वापरले जातात. त्याच्यामुळे माझं जनतेला आव्हान आहे, यांच्या सगळ्या उमेदवाराकडनं पैसे घ्या, पण या लबाडाला आणि भामट्याला मतदान अजिबात करू नका आणि फसू नका. आतापर्यंत विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून दर 10 दिवसाला आमचं पेमेंट होतंय. ह्यांच्या कारखान्याची काय परिस्थिती आहे? 6-6 महिने पेमेंट नाही. जाहीर करायचं, पहिल्या 15 द्यायचं आणि पुन्हा नंतर 1000, 1500, 2000 ऍडव्हान्स वाटायचं. इतकं लोकांना येड्यात काढायचं, लोकांना फसवून आता दर देतोय काय की म्हणून लोकांनी ऊस घालायचा आणि हेलपाटे मारून तिथं कटाळून जायचं. या असल्या सगळ्यां पुन्हा नंतर उलट सुलट भानगडी करून इकडून तिकडून पैसे उपसायचे आणि पुन्हा नंतर लोकांचे द्यायचे 6 महिने. ही सगळी नौटंकी आता बंद करा. किती दिवस ही सगळं लोकांच्या तोंडपाठ परिपाठ झाला. बऱ्याच वेळा ऊसाच्या बाबतीत पण कारखान्याकडून ऊस न्यायला जात नाही, राजकारण केलं जाते असं पण बोललं जात आहे. कसं आहे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून आपण नोंदी घेऊन ऊस तोडतो. त्याच्यामध्ये काही जणांच्या नोंदी राहिल्या असतील किंवा काही मंडळींनी विरोध केलेला असेल, पण मी वारंवार सगळीकडे जाहीर केलंय ना आजही तुमच्या माध्यमातून जाहीर करतो, जे झालेलं आहे त्या लोकशाही पद्धतीनं झालेलं आहे. लोकांना ह्या व्यक्तींनी फसवून लोकांची मतं घेतलेली, त्यात लोकांचा काय दोष नाही, मतदाराचा काय दोष आहे. ह्या असल्या थापाड्यांनी कधी नाही ती येऊन बोलथापा आणि लोकांना वेगवेगळी आश्वासनं, बोगस आश्वासनं दिली, त्यात लोक फसली. त्यामुळे झालेल्या गोष्टीत लोकांना सगळ्यांना माफ करून टाकले आणि पुन्हा एकदा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे कोणाच्याही नोंदी राहणार नाहीत, कोणाचाही ऊस आडला जाणार नाही. त्याच्या बाबतीत लोकांनी निश्चिंत राहावा. कुठं जरी ऊस गेलेला असला तरी मी सगळ्यांच्या नोंदी घ्यायला कारखान्याला सांगितल्यात आणि जिथं अडचण येईल तिथं माझ्याशी संपर्क साधावा, मी ती प्रश्न सोडवून द्यायला तयार आहे. दूध संघाच्या बाबतीतलं आता परत एकदा ते प्रकरण उकरलं गेलंय. नेमकं दूध संघाच्या जमिनीबाबत काय निर्णय, म्हणजे परत एकदा तुम्ही चेअरमन त्यासाठी व्हायचं ही जमिनी विकून त्या हडप करायचे किंवा त्यातला मोबदला घ्यायचा असा सरळ आरोप केला जातोय. काल बरस विरोधकांच्या प्रचार सभेमध्ये अभिजित पाटीलनी बरीच नौटंकी करून वेगवेगळ्या काही गोष्टी केल्या आणि काल आरोप केले दूध संघाच्या बाबतीमध्ये. तर माझं जाहीर आणि खुलं आव्हान आहे की दूध संघाच्या बाबतीमध्ये ज्या जमिनी विकलेल्या आहेत, टेंभुर्णीची जमीन आणि मुंबईची जमीन ही HDFC बँकेच्या ताब्यात आहे, दूध संघाच्या ताब्यात नाही. आमचं संचालक मंडळ यायच्या आधी प्रशासक त्या ठिकाणी शासनाचा होता, त्यांनी जमीन विक्रीच्या परवानग्या काढलेल्या, त्या दराने आम्ही जमिनीचे जाहीर लिलाव टेंडर केलेले, 15 वेळा जाहीर लिलाव केलेले आणि शासनाकडनं त्याच्यानंतर शासकीय मंजुरीनुसार, नियमानुसार ज्या ज्या काही मंजुऱ्या घ्याव्या लागतात त्या सगळ्या मंजुऱ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरचं टेंडर केलं, ते पण 10 वेळा केलं आणि त्याच्यानंतर आता त्या टेंडरला लोकांनी टेंडर भरलं आणि पंढरपूरची जागा विक्रीला लोक पुढे आले. ती विक्री होत असताना सुद्धा टेंडरिंगनी विक्री झाली. टेंभुर्णीची जागा
अनेक वेगवेगळ्या लोकांनी आरोप केले. HDFC बँकेने विकली. आम्ही दूध संघाने जागा टेंभुर्णीची विकलेली नाही. टेंभुर्णीची जागा HDFC बँकेच्या ताब्यात आहे. पूर्वीच्या लोकांनी त्याच्यावरती कर्ज काढलेलं होतं आणि मुंबईची जागा पण HDFC बँकेच्या ताब्यात आहे. मुंबईची आणि टेंभुर्णीची जागा विकायचा अधिकार ही HDFC बँकेला आहे, त्यांचा ताबा असल्यामुळे. आणि त्यांनी त्यापैकी त्यांची वसुली करण्यासाठी टेंभुर्णीची जागेचा लिलाव केला आणि टेंभुर्णीची जागा त्या ठिकाणी 16 का 17 कोटीला बँकेने त्यांच्या वसुलीपोटी विकली. आम्ही पंढरपूरची जागा विकल्यानंतर ह्या आठवड्यामध्ये कर्मचाऱ्यांची, दूधवाल्यांची आणि सगळी बाकीची इतर छोट्या मोठ्या बँकांची सगळी देणी आम्ही नील करतोय. त्याचं कारण असं आहे की ही नील करायची सुद्धा ही आमच्या वेळेची देणी नाही, ही सुद्धा जुनी देणी आहे. कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी राहिली, कर्मचाऱ्यांच्या पगारी राहिल्यात. प्रशासकाच्या काळामध्ये अपुट 1 वर्षाचा 1 रुपया पगार दिला नाही. उलट आम्ही आल्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर हे सगळा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकतेने हे सगळं केलंय. पण माझं जाहीर आव्हान आहे की दूध संघाची सुद्धा चौकशी करावी आणि शासनाकडनं जे विठ्ठल कारखान्याला घेतलेले 350 कोटी रुपये आहेत, ह्या 350 कोटीचा विनियोग काय केला, कुठं गेले का 350 कोटी इलेक्शन वरती उडवले. मध्यंतरी त्यांच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी 17 दिवस अमरण उपोषण पुण्याला केलं. त्याच्यानंतर ही तर रोज उठून आंदोलन करते. त्या योजनेच्या मंजुरीमध्ये 350 कोटीमध्ये 60 कोटी व्यापारी देण्यासाठी मंजूर केलेले आहे, 40 कोटी कर्मचाऱ्यांच्या देण्यासाठी मंजूर केलेले. पण कर्मचाऱ्याला दिले नाहीत, व्यापाऱ्यालाही दिले नाही. ते पैसे गेले कुठं. पुन्हा त्याच्यानंतर दुसरा मध्यंतरी आरोप झाला की मेंटेनन्सला खर्च किती. सगळ्या कारखान्याला 5, 10, 15 कोटी खर्च येतो. ह्यांच्या कारखान्याला 70 कोटी कस काय मेंटेनन्सला खर्च येतो. भारत नानांनी एक्सपान्शनचं काम आधीच केलेलं होतं. ह्यांनी या 350 कोटीचा वापर करून फक्त बिल काढायचं काम केलं. म्हणजे ह्या सुद्धा लोकांना ही कळलं पाहिजे की ह्या 350 कोटीचं काय केलंय. त्याच्यामुळे ह्या कारखान्याची बी 350 कोटीची चौकशी करू आणि दूध संघाची बी करू. चौकशी होईपर्यंत मी आता इलेक्शन झाल्यानंतर 15 दिवसांनी किंवा महिन्यानी राजीनामा देतो. NDDB कडे चालवायला दूध संघ देतो. सगळी शासनाकडनं चौकशी करावी. मी मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहे. ह्यांनी आता मागणी केली दूध संघाची. मी मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहे इलेक्शन झाल्यानंतर की विठ्ठल कारखान्याच्या 350 कोटीची बी चौकशी करा आणि दूध संघाची सुद्धा जी काय आमच्याकडनं चुकलेलं असेल त्याची चौकशी करा आणि आमच्याकडनं वसूल करा. पण 350 कोटीची सुद्धा वसुली ह्या चेअरमन आणि संचालक मंडळाची झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज तागायत आम्ही व्यक्तिगत लेवलला कधी ह्या गोष्टीच्या भानगडीत पडलेलं नाही. सातत्याने विकासाच्या वरती आम्ही आतापर्यंत बोलण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या बुरट्या आणि भामट्या लोकांना माझ्यावरती टीका करणे आणि शिंदे कुटुंबियावरती बोलण्याशिवाय त्या तालुक्याचा विकास काही घेणं देणं नाही. यांना फक्त आमच्यावरती बोललं तरच यांचं पोट आणि 2 टायमाचं जेवण गोड लागतं. अशी ही द्वेषाने पछाडलेली माणसं आहेत. पण आता मी ठरवलेलं आहे की दूध संघाची बी चौकशी करून घ्यायची आणि विठ्ठल कारखान्याची सुद्धा चौकशी करायची. आणि जोपर्यंत ही होत नाही तोपर्यंत मी स्वतः त्याच्यामध्ये तिथल्या सगळ्या लोकांना सभासदांच्या पाठीमागे राहून ह्या सगळ्या चौकशीला सामोरं जावं. आणि जर खरा मर्द असेल तर 350 कोटीच्या सगळ्या गोष्टी द्याव्या. मी तुम्हाला आज 350 कोटीचा विनियोग चुकीचा कसा केलाय त्याची संपूर्ण कागदपत्र कशा पद्धतीचे आहेत ते सगळं आज बंच तुमच्या हवाले करतोय. तुम्ही ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांना दाखवा. अहो हाईट म्हणजे ज्याच्या नावावर पेट्रोल पंप नाही त्याच्या नावावर 2-2, 3-3 कोटीची पेट्रोल पंपाची बिलं काढली. म्हणजे ह्याच्या इतकं वाईट काही असतं दुसरं. विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करावे लोकांच्या हिताचे. हा व्यक्ती उपस्थित करतो दूध संघाचे. तिथं उपस्थित करण्यापेक्षा आम्हीच देतो निवेदन दूध संघाची सगळी चौकशी सखोल चौकशी करावी. दूध का दूध 100% ज्याला काय ज्यानं काय केलेलंच नाही त्याला भ्यायची काय कारण. दूध संघाची बी करा. त्या अजून एक दुसरं बुरट अजून म्हणतंय सुदगिरणीचं ती सुद्धा चौकशी करा. ज्या काय तुमचे आरोप आहेत मी सगळ्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. सगळ्या चौकशा करा.
निपक्षपाती सगळ्या चौकशी करा. माझ्यावरती जे जे आरोप आहेत ती जाहीरपणाने तुम्ही त्या ठिकाणी सांगा आणि सिद्ध करून दाखवा. आज जी मी 350 कोटीचं सगळ्यांनी जे आरोप केले दूध संघावरती केले, 350 कोटीवरती आरोप नाही करत. इथं समोर कागद आहेत. ही कागद आज तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरती बघा तुम्ही, पेट्रोल आणि डिझेलची बिलं सुद्धा त्यांनीच दिलेली कागद आहेत. त्यांच्या शासकीय ऑफिसमधनं आलेली कागद आहे. त्यांचा विनियोग कशा पद्धतीनं झाला, ज्याचा पेट्रोल पंप नाही त्याच्या नावाने 2-2, 3-3 कोटीची बिलं काढली. इथं चेक आहेत, चेकचे नंबर आहेत, नावं आहेत. हे सगळं तुम्हाला देतो. हे सगळं दाखवा तुम्ही सोशल मीडियावर ना युट्यूब वरती दाखवा. दूध का दूध आणि पाणी का पाणी सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे. जनतेला कळलं पाहिजे की हा लबाड व्यक्ती कशा पद्धतीनं गोलमाल करतोय. ते सारखं सोशल मीडियावरती एक येत आहे बघा, गोलमाल है भाई सब गोलमाल. हे सगळं ह्याचा गोलमाल आहे. आणि आतापर्यंत कोण ह्याच्यावरती बोलायला तयार नाही. ती तिथली आंदोलन करणारी कर्मचारी रिटायर झाली, कंटाळून गेली. ती व्यापारी उपोषणाला बसून कंटाळून गेली. म्हणजे अशा पद्धतीने लोक हायकोर्टात गेले ती. आणि ह्या सगळ्या असल्या खोट्या लबाड्या करून, चोऱ्या करून ही दुसऱ्यावरती आरोप करतोय. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा चौकशी 100% व्हायला पाहिजे. आणि ती चौकशी होण्यासाठी मी स्वतः सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांना भेटून दूध संघाची बी चौकशी करा आणि ह्या 350 कोटीची बी चौकशी करा. 4 वर्ष झालं कारखाना चालवते, 1 रुपया व्याज कुठल्या बँकेचं भरलं नाही. बँक गप्प कशी बसती हो? कशामुळं, काय कारण आहे बँकेला? व्याजाच्या रकमेपेक्षा बँकेच्या लोकांना जर वेगळी रक्कम जर मिळत असेल तर बँक नक्कीच ग बसणार ना. ही लोकांचा पैसा आहे. 600 कोटीवरनं 1200 कोटीवरती कर्ज गेलं आणि ही म्हणते कर्ज काय भरायचं असतंय. ही कुठली पद्धत काढली? आता बऱ्याच वेळा, आता काल सुद्धा इमोशनली काय मुद्दे प्रचार सभेतून आले की दादांची तब्येत तिकडे असल्यामुळं परत एकदा ते चेअरमन पदाची भुरळ त्यांना पडली आणि मग ते आले. मग हे नेमकं त्यांनी आरोप दादाच्या दवाखान्याच्या बाबतीत केला. यांना स्वतःच्या वडिलाची जर काळजी घेता येत नसेल तर ते दुर्दैव आहे. माझी जबाबदारी म्हणून मी जे काय मला शक्य असेल तेवढं काम केलं. त्याची काय मी पाठ थोपटून कधी घेतलेलं नाही. या तालुक्यातले जनतेने दादांची तब्येत नीट व्हावी म्हणून अनेक ठिकाणी नवस बोललेले आहेत, अनेक ठिकाणी परमेश्वराला साकडं घातलेलं आहे. ही सगळी चांगली जनभावना या लोकांची दादांबद्दल असणारी, या जनभावनेमुळे आज त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं. परमेश्वराची लोकांची कृपा आहे की त्यांची तब्येत चांगली आहे. पण हे जरी असताना ह्यांनी जे आरोप केले ती ह्या येड्यांना आणि भामट्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की प्रशासक नियमायची प्रक्रिया ह्यांनी आणि ह्याच्या अजून एक दुसऱ्या कलाकारांनी जाऊन त्या ठिकाणी खोटं सांगितलं अजितदादाला. आणि हे दादांचं ऑपरेशनला जायच्या आधी घडलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ही जी म्हणलं ना दादांना तब्येतीला अडचण येईल वगैरे असं काय, तर मी मागणी केली अजितदादा पुढे सुद्धा खरं खोटं करू आणि तुम्ही पत्रकारांनी अजितदादाला विचारा की रणजितभाई येऊन इथं पाया पडला का तुमच्या. मी फक्त अजितदादांना एकच गोष्ट सांगितली, मी जर माझ्या खिशातनं कारखान्यातनं ह्या दूध संघाच्या मदतीला 80 लाख रुपये जर देत असेल, ही चेकनी पाठवलेले पैसे, तर मी त्याच्यातनं भ्रष्टाचार कसा करल? 1 रुपया भत्ता मी कधी घेतलेला नाही आतापर्यंत दूध संघाचा. 1 रुपयाचं डिझेल कधी भरलेलं नाही, साधी गाडी सुद्धा वापरलेली नाही. निवडणूक झाल्या मी पत्रकारांसमोर ही जाहीर केलेलं होतं. माझी फक्त एकच भूमिका आहे की ती संस्था एकेकाळ दादांनी जिल्ह्यात एवढी मोठी केलेली होती, ती संस्था आपण ह्या अडचणीतनं बाहेर काढावी. ही काही जादूची कांडी नाही, त्याच्यावरती भरमसाठ कर्ज ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ती कुठंतरी आता ह्या सगळ्या प्रक्रियेतून ती संस्था अडचणीतून बाहेर निघायला लागली. पशुखाद्याचा कारखाना आम्ही बंद पडलेला चालू केला, तो भाड्याने दिला, पण त्याची दुरुस्ती मी कारखान्याचे कर्मचारी फुकट पाठवून दुरुस्ती करून दिली. म्हणजे केवडच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याला पाठवून त्याचा मेंटेनन्स केला. आणि हे सगळं एवढं प्रामाणिकपणे केलेलं मी अजितदादाला सांगितलं. त्यावेळेस अजितदादा म्हणले अरे चुकीचं मला सांगितलं गेलं आणि हे भामटेनीच चुकीचं येऊन सांगितलेलं होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही चौकशी करायचे आदेश दिले. मी मग दादांनाही म्हणलं
अजून चौकशी करा. माझा जर दोष आढळला तर मी राजीनामा देऊन टाकतो. तुम्ही चौकशी करा, आमचं चुकलेलं असलं तर आमच्याकडनं वसुली करा. माझी कसलीही अडचण नाही. त्या दूध संघाकडे कधी मी कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी कधी गेलेलो नव्हतो. दादांनी उभा केलेली संस्था वाचावी या भावनेतनं गेलेलो होतो. पण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं आरोप जर होत असतील तर त्या संस्थे ही सगळी देणी आता आम्ही संपवतोय आणि मी राजीनामा देऊन तिथून बाहेर पडतो. NDDBनी चालवावं म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे. ते पुढे त्या संस्थेला देऊन ते चांगली संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आणि जे जे काय आमचं सहकार्य लागेल ते सुद्धा आम्ही निश्चितपणाने करणार. शेवटी सहकार क्षेत्रातली ही संस्था जर दुधाच्या बाबतीमध्ये जर टिकली तर शेतकऱ्यांना दुधाला दर चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. ही आमची त्यामागची प्रामाणिक भावना. आणि एवढं सगळं असताना ही चुकीच्या पद्धतीने आरोप करतात. आणि ही घटना घडली कधी? दादांचा ऑपरेशनचा विषय नव्हता. दादांच्या ऑपरेशनला आम्ही जून मध्ये गेलो. ही घटना घडली एप्रिल महिन्यात. 2 महिने अगोदर. 2 महिने, एप्रिल सुद्धा नाही, मार्च मध्ये ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं त्या कालावधीतली ही सगळी घटना. म्हणजे ह्याचा आणि दादांच्या दवाखान्याचा अर्थार्थी संबंध नाही. पण ह्या भामट्यांनी त्या ठिकाणी त्याची जोड करून तिथंही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्या भामट्या जिथं जिथं काय बोलणार आहे त्याला तुम्ही माझ्याकडे या, मी त्याला जी काय वस्तुस्थिती आहे त्याचं खरं उत्तर देतो. ह्याचं जी काय रूप आहे ही जनतेसमोर आपल्याला आणावं लागल. कारण ही सुसाट सुटलंय थापा हाणत. आणि माझी भावना अशी आहे की ह्या तालुक्यातली आणि या मतदारसंघातली आणि विशेषतः पंढरपूर तालुक्यातल्या जनतेला फसवू नये. ही जी म्हणतोय ना मी इतके कारखाने चालवतो, तुम्ही जाऊन चौकशी करा किती कारखाने ह्याच्याकडे राहिलेत आणि किती कारखाने कर्जात डुबलेले आहेत. याचा खाजगी कारखान्यावर सुद्धा कर्ज किती आहे, सांगोला कारखान्यात काय दर दिला, ही सुद्धा सगळी चौकशी करा. आणि ही कुठल्या बँकेमार्फत चाललेला कारभार आहे आणि ती बँक ह्याला का अभय देती ही सुद्धा तुम्ही चौकशी करा. ही चव्हाट्यावरती आणलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. ह्यांनी आता 4 वर्षात बँकेला 1 रुपया व्याज भरलं नाही, हप्ता भरलेला नाही. तरी पण ही बाहेरनं अजून व्यापाऱ्याकडनं पैसे घेऊन टक्केवारीनं पैसे घेऊन कमी दरात साखर मळी विकायचा प्रयत्न करतोय. म्हणजे नेमका हा करतोय काय? किती मोठा भ्रष्टाचार करतोय. आम्ही 200-200 रुपये टनाला व्याज भरतोय आणि दर देतोय. यानं 1 वर्ष 3000 दर दिला. त्याच्या आधी आम्ही जास्त दर दिलाय, आताही जास्त देतोय. पण नेमकं ही पैशाचं करतोय का ही तरी सभासदांनी बघावं, ही तरी जनतेने बघावं. त्या उर्वरित जी काही 7-8 गावं राहिली होती त्यासाठी नुसतं गाजर दाखवण्यात आला असा देखील आरोप होतोय. त्यापासून हे जे काय तुळशी असेल, बावे असेल, हे जे काय गावांचा पाणी पुरवठा आहे त्या संदर्भात 2 गाजर दाखवण्यात आलं तरीही पाणी पुरवठा योजना अजून झाली नाही असं म्हणणं. त्या बाबतीमध्ये 2004 पासून कुणीही गाजर दाखवलेलं नाही. सिनामाडा ह्या लोकांना आता लोकांनी निवडून दिलंय ना, ह्या भामट्याला एवढं सुद्धा कळत नाही दोघालाही किंवा ही जे आरोप करतोय ती ज्या नेतृत्वावरती काम करतोय त्या माणसांवरती ज्याला बरोबर घेऊन काम करतोय त्यांच्या काय चाललेलं आहे ती उद्योग आधी लोकांना माहीत करून दिला पाहिजे. आणि ही जी आरोप केलेला आहे 2004 पासूनचा, ती कुठलीही योजना शासनाने पहिली योजना मंजूर केलेली त्याच्यात जी गावं समाविष्ट आहेत ती योजना पूर्ण झाल्याशिवाय नवीन गावांचा समावेश त्याच्यामध्ये होत नव्हता. म्हणून 2004 पासून गेल्या 5 वर्षापर्यंत त्याचा कालावधी झाला. ह्या योजनेतनं ही गावं नसताना ह्या गावांना पाणी मंजूर करणं ही पहिली गरज असते. पाणी मंजूर करायला आपल्या धरणामध्ये पाण्याचं वाटप झालेलं आहे. पाणी शिल्लक आणायचं कुठनं म्हणून दादांनी त्यावेळेसचे पाटबंधारे मंत्री असतील त्यांच्याकडे जाऊन ह्या वारंवार मीटिंग लावून आताही सिनामाडाखाली जी ड्रीप खाली क्षेत्र आहे त्या ड्रीप खाली क्षेत्र असणारं जे पाणी वाचलंय तेच पाणी जे टोटल मंजूर आहे त्याच्यातनं ड्रीप मध्ये वाचलेलं पाणी आहे. ते ड्रीप मध्ये वाचलेलं पाणी ह्या 7-8 गावांसाठी दादांनी मंजूर करून घेतलं. इकडला आंबाड, कुर्डू आणि पिंपळकुट्यासाठी हे वाचलेलं पाणी मामांनी मंजूर करून घेतलं मागच्या 5 वर्षात. आणि म्हणून ह्या गावांचा समावेश झाला आणि ह्या गावांना पाणी मंजूर झालं.
आणि त्याच्यानंतर ह्या गावांचा समावेश या योजनेमध्ये करण्यासाठी आणि वाढीव 300 कोटीची सुप्रम मंजूर करण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग लावली. जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेभाऊ आणि राज्याचे पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेब ह्या दोघांनी त्या ठिकाणी मीटिंग लावली आणि ह्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे वाढीव 300 कोटी आणि ह्या गावांचा समावेश झालेला होता. ह्या गावांना कुर्डू, आंबाड आणि पिंपळकुटे ह्याला पाणी मंजूर होतं, पण ह्याचा दुसरा टप्पा जे पाणी उचलून टाकायचंय त्याला स्वखर्चाने ही उचल पाणी करावं म्हणून मंजुरी होती. त्याला आम्ही ह्या सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही म्हणून मंत्री महोदयांकडे सगळं सांगितलेलं असताना त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी आणि विखे पाटील साहेबांनी दोघांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करून ह्या योजनेला शासनाच्या खर्चाने ही प्रस्ताव सादर करावा म्हणून आदेश दिले आणि हे 300 कोटीची सुप्रम मंजूर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव ताबडतोब शासनाकडे पाठवायचे आदेश दिले. आणि मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे 300 कोटी रुपये सीनामाडाचे मंजूर होतील आणि ह्या जी उर्वरित गावांचा प्रश्न आहे तो 100% निकाली लागलेला आहे. फक्त तो पैसे मंजूर करून काम किती दिवसात होतंय एवढाच प्रश्न फक्त आता राहिलेला आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने आज तागायत प्रयत्न केलाय. मध्यंतरी त्या तुळशीमध्ये ह्या भामट्यांनी शब्द दिला तर 6 महिन्यात तुम्हाला पाणी आणतो. लोकांची तिथली जाऊन तुम्ही प्रतिक्रिया घ्या की कशा पद्धतीनं लोकांच्या मनात फसवणुकीची भावना आहे. आणि ही प्रत्यक्षात अमेरिकेत आम्ही असताना सीनामाडाला पाणी सुटलं, तिथली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन होती, त्या पाईपलाईनला मोटरी जोडून आम्ही ती भवानी तळ भरून दिलं. मी अमेरिकेत असताना त्या ठिकाणचे शिवाजी कांबळे म्हणून जे उमेदवार आहेत आणि दिगंबर माळी म्हणून उमेदवार आहेत, ह्या दोघांनीही त्याच्यासाठी मोटरीसाठी मला सातत्याने प्रयत्न केला आणि त्या लोकांनी विनंती केल्यावर मी कारखान्यातनं मोटरी देऊन त्या ठिकाणी कॅनलमधनं पाणी उचलू हे तलाव भरण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं. म्हणून आज पाऊस कमी त्या भागात असून सुद्धा त्या भागात विहिरीला जरा आज पाण्याची परिस्थिती थोडी बरी आहे. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित मी केल्यामुळं ही योजना आता मार्गी लागला असं सरळ सरळ सांगताय. मला एक सांगा, 200 प्रश्न विधानसभेत उपस्थित केले, किती मार्गी लागले? आणि जर लोकांनी सांगितलं तुम्ही थांबा ह्यांना प्रश्न मार्गी लावू द्या तरी मी थांबायला तयार आहे. बघू प्रश्न मार्गी लागतात. अहो किती खोटं बोलणार आहे आणि कशासाठी खोटं बोलताय? लोक ईडी नाहीत राहिली. थापा हाणायला सुद्धा एक सीमा असती. एका मर्यादेपर्यंत थापा हाणतं माणूस. रोज थापाच हाणताय म्हणल्यानंतर काय तुमचं म्हणजे लोकांनी काय घ्यायला पाहिजे? सगळं खोटं आहे. काय प्रश्न मांडलाय काय नाही तुम्ही काढून बघा. आम्ही ती विधानसभेचे तिथं सुद्धा अर्ज दिलाय की ह्या बहादरांनी काय प्रश्न उपस्थित केले जा. सभागृहामध्ये माणसं नसताना फक्त सोशल मीडियावरती टाकायसाठी सभागृह रिकामा असताना सुद्धा भाषण केले त्या माणसाने आणि समोर शूटिंग करून घेतलंय मी प्रश्न उपस्थित करतो म्हणून. म्हणजे सभागृहात कोण नसताना सुद्धा प्रश्न उपस्थित केलेल्याचे नाटक केलेत आणि ती सोशल मीडियावर. सभापती महोदय वगैरे म्हणजे कुणाकुणाला फसवताय तुम्ही? जनतेला तर फसवताय. म्हणजे किती मोठा अपमान करताय मतदाराचा. ज्यांनी तुम्हाला मतं दिले त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं योग्य आहे का? आत्ताच्या परिस्थितीमध्ये विठ्ठलराव शिंदे कारखाना हा जवळपास 14 ते 15 हजार टनांनी रोजचं गाळप करतो. युनिट नंबर 2 4,500 हजारांनी गाळप करतो. केवडचा कारखाना 6 हजारांनी गाळप करतो. आणि ह्या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 लाख टन ऊस हा आमच्या ह्या युनिटच्या माध्यमातून गाळप केलं जातं. ह्याच्या कारखान्याचं 6 ते 7 लाख गाळप झालेलं आहे. अजून 1-2 लाख गाळप. आणि ह्या सगळ्या गाळपामध्ये आतापर्यंतच्या मागच्या 4 वर्षातलं रेकॉर्ड काढून बघा. ज्या सभासदाची मतं घेतली ह्यांनी कारखान्याला त्या किती सभासदाचा ह्यांनी ऊस आणलाय. ही करमाळा हिकडून तिकडून लांबणं ऊस आणतंय. ह्याच्या काट्यासाठी लोकांनी भांडणं केली. अनेक वेळा दर सीझनला यांच्या काट्यावरनं भांडणं होते शेतकऱ्यांची वाहन मालकाची. ती का होते ती ही दुसऱ्यावर आरोप करते आणि त्यांच्या तिथं भांडणं होते. ती कशामुळे होते? ती काय गोलमाल आहे? इथल्या लोकांचा कशा पद्धतीनं लूटमारी चालू आहे
ह्या गोष्टीकडे सुद्धा लोकांनी लक्ष वेधलं पाहिजे. लोकांचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय. आणि गाळप किती केलं, पंढरपूर तालुक्यातला किती ऊस गाळला, बाहेरचा किती गाळला, ही सगळं बघावं. विठ्ठलराव शिंदे कारखान्याची 95% वाहनं गेल्या 3 वर्षात माढा तालुक्यातला ऊस गाळप करतात. युनिट नंबर 2ची 95% वाहनं ही 42 गावातला ऊस गाळप करतात. ज्या गोष्टीसाठी, ज्या लोकांसाठी आपण काम करतो त्याच लोकांना 2 पैसे चांगले मिळावे ही आमची धारणा आहे. आणि म्हणून आम्ही ह्या जे काय मतदारसंघातले आणि तालुक्यातले आहेत लोक, ह्या लोकांसाठी ही कारखान्याचा गाळप आम्ही करतोय. त्यांना चांगला दर 10 दिवसाला आम्ही पेमेंट देतो. ही मंडळी ऍडव्हान्स देते, ती सुद्धा कुणाच तर वशीला लागतो ऍडव्हान्स. साखरेचं एक पोतं गोडाऊन मध्ये ठेवत नाही. आणि असा कारभार करून किती दिवस लोकांना फसवणार आहे तुम्ही? काय साध्य करणार आहे? आज म्हणजे कारखान्याचं कर्ज 1200 कोटीवर गेलंय. काय परिस्थिती आहे? आणि ज्या नेतृत्वाखाली कामं चाललेली आहे त्यांची, ज्या नेतृत्वाखाली नेते म्हणून ज्याला बोलवते त्या नेत्यांना त्यांचे 2 कारखाने या तालुक्यात होते, त्यांनी लोकांचे शेअर घेतलेले, त्यांनी ऊस बिलं लोकांची बुडवलेली. लोकांचे शेअर तरी द्या म्हणावं. आता कारखाने विकून जमाना झाला, त्या गोरगरिबाचे शेअर तरी द्या म्हणावं. ही ज्या नेतृत्वाखाली उमेदवार उभा आहेत, ह्या उमेदवारांना लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की बाबा ह्या 2 कारखान्याचे 10-10 हजार लोकांनी काय काय गहाण ठेवून पैसे दिलेले आहेत, ती शेअरची रक्कम द्या म्हणावं माघारी. ती ऊसाची बिलं जी तटलेली आहेत ती माघारी द्या. आणि विठ्ठल कारखान्याचीच केस चालू आहे विजय शुगर वरती. ऊसाची बिलं तिथल्या शेतकऱ्यांची भारत नानांनी केस केलेली होती, त्याचं बिल सुद्धा अजून दिलेलं नाही. त्याआधी ह्या भामट्यांनी द्यायला पाहिजे, मग लोकांना बोललं पाहिजे. अहो जे चांगलं आहे त्याच्यावरती तुम्ही किती दिवस खोटं बोलणार आहे, किती दिवस रेटून खोटं बोलणार आहे? ही जनतेला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. तुम्हाला जनता जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांगायचं. दूध संघाच्या बाबतीत जी काही चौकशी लावायची ती लावा. निश्चितपणानं त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी निश्चितपणानं तयारी आहे. पण त्याचबरोबर विठ्ठलचे जे 350 कोटी रुपये आहेत त्याची सुद्धा चौकशी लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी निश्चितपणानं समोर येईल आणि जनतेला सगळ्या खऱ्या गोष्टी ज्या आहेत ते माहीत होतील. कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, माढा.